मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीचे अपडेट या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचं ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येत होता, त्यांना ओटीपी येत नव्हता, तर ती 2-3 दिवसापासून साइट चालू झालेली आहे। त्यामुळे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोडिंगची प्रोसेस राहिलेली आहे, त्यामुळे ज्यांना जे आतापर्यंत अप्रूव्हल मिळालेलं नाही, रिजॉइनिंग मिळालेलं नाही, त्या प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरात लवकर 1 ते 2 दिवसाच्या आतमध्येच आपलं आधार व्हेरिफिकेशन करून घ्यायचंय। ओटीपी येतोय, डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला रिजॉइनिंग मिळेल आणि तुमची प्रोफाईल अप्रूव्हल होईल, जेणेकरून तुमचे जे राहिलेले रखडलेले पेमेंट असतील आणि तुमच्यामुळे ज्या दुसऱ्या प्रशिक्षणार्थींचे रखडलेले पेमेंट असतील ते लवकरात लवकर होतील। त्यामुळे याची दक्षता संपूर्ण प्रशिक्षणार्थींनी अगोदर घ्यायची, म्हणजे जेणेकरून दिवाळी तुमची पेमेंट पडून गोड होईल। त्याबरोबरच पेमेंट संबंधीची अपडेट अशी आहे की जे पेमेंटच्या टॅब मागील काही दिवसापासून बंद करण्यात आल्या होत्या, त्या टॅब आता सुरू करण्यात आल्या आहेत आणि आता ज्या त्या आस्थापनेने ज्या हजेरी मास्टर आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांकडून मागवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे सोमवारपर्यंत त्या अपलोड करून पुढील आठवड्यात तुमचं पेमेंट होतील अशी दाट शक्यता आहे। कारण जे बालाजी पाटील चाकूरकर तुकाराम बाबा यांनी आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन बसून त्यांच्यासोबत चर्चा केली, त्याचं कुठंतरी फलित प्राप्त झालं असं म्हणता येईल आणि लवकरच सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट होतील। कालच पाटील साहेब यांनी सांगितलं की मागच्या काही दिवसात 350 कोटी रुपयाचे पेमेंट प्रशिक्षणार्थ्यांचे जमा झाले आहेत आणि ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट बाकी आहेत त्यांचे लवकरात लवकर पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील। त्यासाठी तुम्ही तुमच्या तत्परतेने तुमची जी हजेरी असेल ती अपलोड करायची किंवा आस्थापनेत नेऊन जमा करायची, जेणेकरून लवकरात लवकर तुमचं पेमेंट होईल। आता सर्वात महत्त्वाची जी अपडेट आहे की 12 ऑक्टोबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या आंदोलनासंबंधी किंवा आमरण उपोषणासंबंधी, तर हे आमरण उपोषण माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या नेतृत्वात जरी होणार असलं तरी प्रमुख नेतृत्व हे महिलांचं असेल आणि या आंदोलनासाठी बालाजी पाटील चाकूरकर आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जो निर्णय घेतला होता की प्रशिक्षणार्थी मोटारसायकलने ठाणे येथे जातील, पण आता त्यावरती अनेक प्रशिक्षणार्थ्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही रेल्वेने किंवा बसने किंवा इतर दुसऱ्या मार्गाने येऊ, मोटरसायकलवरती येणं आम्हाला जमणार नाही। त्यामुळे काल रात्री लाईव्ह मध्ये चाकूरकर साहेबांनी सांगितलंय की मोटारसायकलचा जो निर्णय घेतला होता तो रद्द करण्यात आलाय आणि प्रशिक्षणार्थ्यांना जसं जमेल, ज्या पद्धतीने त्यांना येता येईल त्या पद्धतीने तुम्ही मोठ्या संख्येने यायचे। त्याबरोबर जे महिला प्रशिक्षणार्थ्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन किंवा आमरण उपोषण होणार आहे, तर त्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा घेऊन यायचे, म्हणजे जेणेकरून तिथे खूप मोठ्या प्रमाणात संख्या असेल आणि ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंत झालेलं मामाच्या दारातलं हे सर्वात मोठं आंदोलन असेल, ज्याची दखल सरकारला 100% घ्यावीच लागेल। त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय, कारण आपली उपस्थिती आणि हे शेवटचं आंदोलन असेल असं सुद्धा त्यांच्याकडून नमूद करण्यात आलंय। यानंतर जर प्रशिक्षणार्थ्यांनी पाहिजे तेवढा प्रतिसाद दिला नाही तर हे नेतृत्व पुन्हा आंदोलन करणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या हातामध्ये त्यांचं आंदोलन आहे, त्यांचं उपोषण आहे किंवा त्यांचा रोजगार मिळण्याची जी काही प्रोसेस आहे ती सर्व तुमच्या हातात आहे। तुमची उपस्थिती हाच तुमचा आता रोजगार ठरणार आहे। हीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायची होती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही माहिती समजेल। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू, भेटू नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।